दिवाळी संपली की आपल्या अंगणात तुळशीचं लग्न लावलं जातं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, हा लग्न सोहळा फक्त देवदेवतांचा नाही, तर प्रकृती आणि पुरुष तत्वाच्या मिलनाचं प्रतीक आहे. यामागे एक अद्भुत पौराणिक आणि एक जबरदस्त वैज्ञानिक कारण दडलं आहे. पुराणामध्ये जलंधर नावाचा एक राक्षस होता. त्याचा जन्म महादेवाच्या तिसऱ्या नेत्रातून निघालेल्या क्रोधाग्नीतून झाला होता. त्याचं तेज इतकं प्रखर होतं की देव सुद्धा त्याला हरू शकत नव्हते. पण त्याच्या ताकदीचं खरं कारण होती त्याची पत्नी वृंदा. वृंदा अत्यंत धर्मशील आणि पतिव्रता स्त्री होती. तिच्या पतिव्रतेच्या सामर्थ्यामुळे जलंधरला कोणीही पराभव करू शकत नव्हतं. सर्व देवांनी भगवान विष्णूंना प्रार्थना केली की याचा अहंकार संपवला नाही तर संपूर्ण सृष्टी संकटात येईल. जलंधरला हरवण्यासाठी भगवान विष्णूंनी एक उपाय केला. जेव्हा जलंधर महादेवांबरोबर युद्ध करत होता तेव्हा भगवान विष्णूंनी जलंधरचं रूप घेऊन वृंदेच्या समोर गेले. वृंदाला वाटलं आपला पती परतला आहे. पण जेव्हा त्या क्षणी भगवान विष्णूंनी परत आपलं रूप धारण केलं तेव्हा वृंदाचा पतिव्रत धर्म नष्ट झाला. वृंदाचा पतिव्रत धर्म भंग झाल्यामुळे जलंधरची ताकद कमी झाली आणि तेव्हाच महादेवाने जलंधरचा वध केला. जेव्हा वृंदाला हे सत्य कळालं तेव्हा तिने क्रोधामध्ये भगवान विष्णूंना एक श्राप दिला की तुमचं रूपांतर एका दगडामध्ये होणार. तेव्हा वृंदेने स्वतःचा देह अग्नीमध्ये अर्पण केला. पण तिचं तपश्चर्याचं तेज पृथ्वीवरून नाहीसं झालं नाही. त्या तेजातून एक पवित्र वनस्पती जन्माला आली. तीच होती तुळस. भगवान विष्णूंनी वृंदाला वचन दिलं, हे वृंदा, तुझं नाव आणि रूप पृथ्वीवर सदैव पूजलं जाईल. माझ्याशिवाय तुला कोणी स्पर्श करू शकणार नाही आणि प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यात मी तुझ्याशी विवाह करेन. तेव्हापासून तुळशीसोबत विवाहाचा सोहळा सुरू झाला. हा दिवस देव उठणी एकादशी म्हणूनही साजरा केला जातो, कारण त्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्याच्या योग निद्रेतून जागे होतात. तुळस म्हणजे प्रकृती आणि शालिग्राम म्हणजे पुरुष तत्व. त्यांचा विवाह म्हणजे सृष्टीतील संतुलन आणि नवीन सृजनाची सुरुवात. म्हणूनच या दिवसापासून शुभ कार्य, लग्न, नातं आणि शुभारंभ साजरा केला जातो. जाणूया या कथेमागील वैज्ञानिक कारण. तुळशीच्या पानांमध्ये असे काही घटक आहेत ज्यामध्ये अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणांनी समृद्ध आहे. तुळशीचा विवाह कार्तिक महिन्यात म्हणजे हिवाळ्याच्या सुरुवातीला होतो. या काळात वातावरणात आर्द्रता वाढते, बुरशी, विषाणू आणि जीवाणूंचं प्रमाण वाढतं. तुळशीच्या पूजनेने आणि तुळशीच्या पानांच्या वापरण्याने घरात हवा शुद्ध होते आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते. तुळशीचा विवाह हा केवळ धार्मिक विधी नाही, तो श्रद्धा, विज्ञान आणि निसर्गाचा मिलन आहे. तुळस आपल्याला शिकवते की पवित्रता फक्त देवळात नाही, ती आपल्या अंगणात, आपल्या श्वासात आणि आपल्या मनात असते. ही माहिती आवडल्यास थोडं लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.